खरं तर ही संकल्पना माझी नाही. माझे दिवंगत पती दिलीप गोखले यांची ही संकल्पना आहे. अ, आणि या संकल्पनेचा जो जन्म झाला आहे, तो एका वेदनेमधनं जन्म झालेला आहे. म्हणजे देणे समाजाचे हा तर खरं म्हणाल तर एका वेदनेचा हुंकार आहे, असं आपण म्हणू शकतो. तर माझ्या माझ्या जुळ्या मुली होत्या. तर त्या जुळ्या मुलींमधली एक मुलगी जी होती, ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या असक्षम होती. तिला दिवसातनं 50-50 फीट्स यायच्या आणि अशा वेळेला ही अशी मुलगी आणि दुसरीकडे अत्यंत हुशार, बुद्धिमान मुलगी, ह्या दोघींना कसं सांभाळायचं? असा एक थोडासा प्रश्न खूप मनामध्ये पडला होता. तर ज्यावेळेला आम्ही एक हाउसहोल्ड प्रदर्शन बघायला गेलो होतो, तर त्यावेळेला दिलीपच्या डोक्यामध्ये संकल्पना आली. त्याच्या आधी आम्ही ह्या सगळ्या संस्था बघितल्या या मुलीच्या संगोपनासाठी, की बाबा अशा मुलांचं संगोपन कसं केलं जातं? त्यांच्या काय गरजा आहेत? त्यांची काय विशेष काळजी घ्यायला लागते? हे समजून घेण्यासाठी अनेक संस्थांना आम्ही भेटी दिल्या. आणि त्या भेटी दिल्यानंतर लक्षात आलं, की ह्या संस्था, वेगवेगळ्या समाजसेवी संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये खूप छान काम करतायत. पण त्या पोहोचलेल्याच नाहीयेत समाजापर्यंत आणि त्या पोहोचायला हव्यात असं प्रकर्षानं आम्हाला वाटायचं. पण ते नक्की कसं पोहोचवायचं? कारण इंडिव्हिज्युअल लेव्हलला आपण काही लोकांना सांगू शकतो 50, 100, 200, 500 पण त्याच्याही पेक्षा जास्ती प्रमाणामध्ये जर का हे पसरवायचं असेल, तर काहीतरी वेगळा विचार करणं आवश्यक होतं. आणि जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं एक हाउसहोल्ड प्रदर्शन बघायला आम्ही गेलो होतो आणि ते प्रदर्शन बघत असताना दिलीपच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली, की समाजसेवी संस्थांचं असं कार्य प्रदर्शन आपण भरवूयात, की ज्या प्रदर्शनामध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री नसेल, पण या संस्था येतील, त्यांचं काम मांडतील, त्यांच्या गरजा मांडतील आणि दुसरीकडे व्हिजिटर्स येतील, त्यांचं काम बघतील, त्यांच्या गरजा समजून घेतील आणि त्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतील. आणि अशा सगळं विचारमंथनामधनं 2005 मध्ये नाव सुद्धा दिलीपनीच सुचवलेलं आहे, देणे समाजाचे. आणि हा उपक्रम 2005 मध्ये पहिल्यांदा अस्तित्वात आला. एका वेदनेचा हुंकार आहे असं आपण म्हणू शकतो. इथे समाजसेवी संस्थांचं काम मांडलं जातं आणि काम मांडतानाच मी प्रत्येक संस्थेला सांगत असते, की फक्त निधीची अपेक्षा ठेवू नका. काम तुम्ही करता, निधी मिळतच राहतो. कारण लोकांना समजतं तुम्ही काम करता आहे आणि पैशाशिवाय कामं अडतात. त्यामुळे काम केलं की पैसा मिळणारच आहे. पण त्याही व्यतिरिक्त मला असं वाटतं, की वेगवेगळी लोकं तुमच्या संस्थांशी जोडली जाणं मला जास्ती महत्वाचं वाटतं. आता कसं असतं जेव्हा अशा प्रकारची लोकं, विशेष कौशल्य असलेली लोकं किंवा ज्यांना काहीतरी व्हिजन आहे अशी असलेली लोकं जर का संस्थांशी जोडली गेली, या समाजसेवी संस्थांशी, तर त्या संस्थांना एक मार्गदर्शन मिळतं आणि संस्था पुनरुज्जीवित होतात. म्हणजे पैसा तर आहेच, पैसा मिळतोच. माझ्याकडे अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत, ज्या मी आधी खूपदा सांगितलेल्या आहेत. काही सांगते मी तुम्हाला. आपल्याकडे एक संस्था आली होती बीडमधनं, इंटिरियर भागामधनं, जिथे तमासगिरांच्या मुलींना किंवा मुलांना किंवा ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळलं जातं. तर ती संस्था 10-12 वर्षापूर्वी देणे समाजाच्या उपक्रमामध्ये आलेली होती. त्यांचं काम मांडण्याची संधी आपण त्यांना दिलेली होती. आणि हा उपक्रम बघायला एक काका आले होते, सुरेश जोशी नाव आहे त्यांचं. तर त्या काकांना काम खूप आवडलं संस्थेचं. ते म्हणाले, की "मी तुम्हाला मदत करतो, पण मी आधी संस्था बघायला येईन." आणि खरंच ते गेले, काम बघितलं, संस्थेचं काम त्यांना खूप आवडलं. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की ठीक आहे पैसा हवाच आहे, पण इथे प्रामुख्यानं जी गरज आहे, ती पाण्याची गरज आहे. कारण दुष्काळी भाग आहे तो सगळा. तर ते म्हणाले, की "मी 5 लाख रुपये देतो संस्थेला. माझी एकच अट आहे, की त्या 5 लाखामधनं शेततळं इथे बांधलं गेलं पाहिजे." मग त्यांनी पैसे दिले, शेततळं बांधलं गेलं. तो प्रकल्प स्वयंपूर्ण झाला आणि खरी गंमत पुढे घडली. त्या जोशी काकांनी त्यांचे अजून एक मित्र आहेत चितळे काका. त्यांचा ट्रस्ट आहे. तर त्या चितळे काकांना ते सगळं काम सांगितलं, दाखवलं. चितळे काका तिथे आले. त्यांनी ते सगळं बघितलं आणि ते म्हणाले, की प्रकल्प स्वयंपूर्ण झाला बरोबरच आहे, पण आजूबाजूचा जो परिसर आहे, तो अजून दुष्काळाने होरपळतोच आहे. तर मग त्यासाठी काहीतरी करायला हवं. मग त्यांनी काय केलं, ते म्हणाले, "मी 25 लाख रुपये देतो आणि त्या 25 लाखांमधनं इथे शेततळी बांधली गेली पाहिजे." आणि खरंच ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत होता, त्यावेळेला त्या शेततळ्यांमुळे फुललेल्या, बहरलेल्या मोसंबीच्या बागा मी स्वतः बघितल्या आहेत. इतक्या आहेत, की तुम्ही खाली जमिनीवर झोपून मोसंबी तोडू शकता. त्या 25 लाखातनं जवळपास 35 एक शेततळी त्या पूर्ण परिसरामध्ये बांधली गेली आणि नुसता प्रकल्पच नाही, तर प्रकल्पाच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा पाण्यामुळे स्वयंपूर्ण झाला. अजून एक संस्था बार्शीमधली आलेली होती.
तर ज्या वेळेला मी संस्था बघायला गेले तेव्हा इतकी वाईट परिस्थिती होती त्या संस्थेची, इमारतीची, की तिथे कुठल्याही क्षणी ते छप्पर कोसळेल आणि खाली येईल अशी परिस्थिती असताना सुद्धा जवळपास 75 वगैरे मुलं तिथे राहत होती. अशा परिस्थितीत तिथे राहून शिक्षण घेत होती. तर मी जेव्हा ती परिस्थिती बघितली तेव्हा असं ठरवलं की यावर्षी आपण देऊया ह्यांना देणे समाजाचे मध्ये संधी. आणि त्याच 3 दिवसामध्ये, 3 दिवस हा उपक्रम असतो, त्या 3 दिवसामध्ये त्या संस्थेला जवळपास 3.5 लाखापेक्षा जास्ती निधी मिळाला, पुढेही मिळत राहिला. आणि ती संस्थेच्या इमारतीची पुनर्बांधणी झाली आणि मग त्या संस्थेचं काम पुन्हा एकदा छानपैकी सुरू राहिलं. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत संस्थांच्या. इथे ज्या वेळेला संस्था आपण बोलावली जाते तर देणे समाजाचे उपक्रमाच्या मध्ये सहभागी होण्यापूर्वीची संस्था आणि उपक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतरची संस्था याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडतो. बऱ्यापैकी संस्था पुनरुज्जीवित होतात, चांगल्यापैकी त्यांना मार्गदर्शन मिळतं आणि संस्थांची पुढची वाटचाल अत्यंत सुकर होते. अशा अनेक सक्सेस स्टोरीज मला सांगता येतील. देणे समाजाच्या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण किती संस्थांना जोडू शकलो आणि हा उपक्रम प्रामुख्याने कुठे कोणत्या शहरांमध्ये राबवला? आतापर्यंत मला खूप आनंद होतो सांगायला की आतापर्यंत जवळपास 275 पावणे 300 संस्था या उपक्रमाच्या माध्यमामधनं गेल्या 20 वर्षांमध्ये समाजापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि समाजानं ह्या सगळ्या संस्थांना 15 कोटीपेक्षा जास्ती निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पुण्यामध्ये तर हा उपक्रम होतोच. दरवर्षी पितृपक्षामध्ये आपण हा उपक्रम करत असतो पुण्यामध्ये. आणि गेल्या 5 वर्षामध्ये मुंबईमध्ये पार्ल्यात इथे हा उपक्रम होतो आणि मुलुंडमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये या उपक्रमाचं आयोजन केलं जातं गेल्या 3 वर्षांपासून. सो या 20 वर्षांमध्ये जवळपास आपण 28 उपक्रम करू शकलेलो आहोत. आणि मुंबईमधनं असेल, पुण्यामधनं असेल, सगळीकडनं मदतीचा ओघ. म्हणजे 3 दिवस उपक्रम असतो, पण त्या 3च दिवसामध्ये मदत मिळते का? तर असं होत नाही. पुढे सुद्धा वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने, वेगवेगळ्या कारणाने या संस्थांच्या पाठीशी हे दाते सगळे उभे राहतात आणि त्यांच्या ज्या काही गरजा आहेत. मी मगाशी म्हटलं तसं की फक्त निधीच आवश्यक आहे का? असं नाहीये. त्यांना वस्तू आवश्यक आहेत. त्यांना धान्याची गरज असते, त्यांना कपड्यांची गरज असते, स्टेशनरीची गरज असते, त्यांना तुमचा वेळ हवा असतो किंवा त्यांना तुमच्याकडे असलेलं एखादं कौशल्य हवं असतं. आणि ह्या सगळ्या जोरावरती ह्या संस्थांची वाटचाल अत्यंत सुंदरपणे चाललेली असते. गिरीसागर टूर्स सुरू झाली ह्याला सुद्धा माझी मुलगी पूर्वीच कारणीभूत आहे, जी आजारी मुलगी होती. काय व्हायचं की ती झोपून असायची, तिला फिट्स यायच्या आणि माझं पूर्ण आयुष्य तिच्याभोवती बांधलं गेलेलं होतं. आणि मला तर लोकांमध्ये प्रचंड मिसळायला आवडतं, मला बोलायला आवडतं. ह्या सगळ्यावरती बंधनं यायला लागली होती. आणि इतकी वाईट परिस्थिती होती की त्या काळामध्ये मला सायकॅट्रिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट सुद्धा घ्यायला लागली होती. कारण मी खूप काय म्हणूया खचले होते त्या सगळ्या परिस्थितीमुळे. तर मग तेव्हा डॉक्टरांनी दिलीपला असं सांगितलं होतं की असं काहीतरी कर, तिच्यासाठी सुरू कर की जेणेकरून तिचा सतत लोकांशी संपर्क येईल. मी MSc न्यूट्रिशन केलेलं आहे, त्यामुळे माझी डाएट कन्सल्टन्सी चालू होतीच. मी चैतन्य हेल्थ क्लबमध्ये डाएट कन्सल्टंट होते, पण ती 1.5-2 तासाची कन्सल्टन्सी. बाकीचा अख्खा दिवस माझ्यासमोर हेच दृश्य असायचं आणि म्हणूनच डॉक्टर म्हणाले की हिला यातनं बाहेर काढलं पाहिजे. तर त्यासाठी तिला काहीतरी असं सुरू करायला लागेल की जेणेकरून लोकांशी तिचा संपर्क वाढेल. कारण तिला बोलायला आवडतं, तिला एक्सप्रेस व्हायला आवडतं, तिला फिरायला आवडतं. आणि त्याच्या आधी असं घडलं होतं, म्हणजे मुलींच्या जन्माच्या आधी मी आणि दिलीप त्याच्या गावी कोकणामध्ये आम्ही गेलो होतो आणि ते अगदी इंटिरियर भागामधलं, देवगड मधलं ते खेडं. आणि ते फार सुंदर त्याची सगळी रचना घराची इतकी सुंदर होती की बाजूनी 3 डोंगर आणि मध्ये गोखल्यांची 2 घरं. तर ते मला इतकं आवडलं आणि मला असं वाटलं की हे आपल्या लोकांना दाखवूयात, कारण आम्ही देशावरची माणसं आहोत. त्यामुळे कोकणात जायला त्या काळामध्ये, म्हणजे ही गोष्ट मी सांगतेय हे 96च्या आधीची, म्हणजे इतकी वर्ष झाली त्याला. तर त्या काळामध्ये त्या भागामध्ये फारसं कोणी जात नसे. तर मी इथून माझे नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, चला आमचं घर बघायला असं म्हणून त्यांना घेऊन जायची. आणि ती लोक त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की अरे तू इतकं छान सगळं करतेस ना, वेळच्या वेळेला कुठे स्टॉप घ्यायचा, जेवण किती वाजता, ब्रेकफास्ट किती वाजता, साईट किती वेळ लागणार, हे सगळं तू इतकं छान मॅनेज करतेस, तर तू ह्याच्यातच कर काहीतरी. अर्थात तेव्हा काही हे डोक्यामध्ये नव्हतंच, कारण अशी काही गरज पडली नव्हती मला तेव्हा. पण ज्या वेळेला डॉक्टरांनी दिलीपला सांगितलं की असं काहीतरी हिला सुरू करून दे, त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये हे पुन्हा एकदा आलं आणि तो म्हटलं आपण पर्यटनाचाच व्यवसाय सुरू करूया. आणि मग आम्ही कोकणातल्या सहली चालू केल्या होत्या.
तर सुरुवातीला फक्त साईटसीइंगच्याच सहली होत्या. म्हणजे मालवण, सिंधुदुर्ग ह्या भागामध्ये लोकांना घेऊन जायचं किंवा दुसरीकडे मग नंतर आम्ही दापोली परिसर सुरू केला. मग त्याच्यानंतर दिव्यागर हरिहरेश्वर झालं. मग रत्नागिरी साईड, गणपतीपुळे, गुहागर ही साईड अशा कोकणातले 4 भाग आम्ही केले आणि त्या 4 भागांमधल्या सहली सुरू झाल्या. आता वर्ष दीड वर्ष झाल्यानंतर तोच-तोचपणा फार कंटाळवाणा होतो मला आणि मधल्या काळामध्ये असं घडलं होतं, की आम्ही जेव्हा तिकडे गेलो होतो त्याच्या गावी, तर एक अशी पौर्णिमेची रात्र होती आणि मी आणि दिलीप असं सड्यावरती गाडीमध्ये बसून किशोरी ताईंचा यमन ऐकत होतो. आणि तो ऐकत असताना अ, असं जाणवलं, की अरे हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. म्हणजे नेहमी आपण ऐकतो ऑडिटोरियममध्ये यमन, तो ऐकलेला यमन आणि इथे आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जो ऐकतो ह्याच्यामध्ये फार फरक आहे. आणि तेव्हा दिलीपलाच ही संकल्पना सुचली, की तो म्हणला, की आपण अशाच सहली करूया आता, की प्रत्येक सहलीमध्ये विहार तर असेलच, पण विहाराबरोबरच स्वरही असतील आणि म्हणूनच गिरीसागरचा स्वरविहार ह्या संकल्पनेचा जन्म झाला आणि मग आम्ही अशा सहली आयोजित करायला लागलो, की प्रत्येक सहलीमध्ये गायन, वादन किंवा नृत्य अ, ह्या मैफिली असतील आणि रिनोन कलाकारांच्या. म्हणजे आमच्याबरोबर ती अनेक कलाकार आत्तापर्यंत पुण्यामध्ये येऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये सावनी शेंडे आहे, पंडित उदय भवाळकर आहेत, मंजुषा कुलकर्णी पाटील, मंजिरी आलेगावकर, पंडित रामदास पळसुले, शर्वरी जमेनी, शांभवी वजे असे कितीतरी कलाकार गेल्या 28 वर्षामध्ये माझ्याबरोबर येऊन गेलेले आहेत. आणि ही संकल्पना थोडक्यामध्ये अशी आहे, की समजा पाऊस खूप पडतोय पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळी वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये आम्ही हिल स्टेशनवरती पर्यटकांना घेऊन जातो आणि त्या पावसाळी वातावरणामध्ये मल्हार रागाची गायन किंवा वादनाची मैफिल पर्यटकांसाठी आयोजित केलेली असते. दिवाळीची टूर असते त्याच्यामध्ये नाट्यसंगीत किंवा सुगम संगीताची मैफिल असते. होळीच्या निमित्ताने कथक नृत्य तुम्हाला असं समोर बघायला मिळतं रिनोन्ड आर्टिस्टचं. तर अशी ही संकल्पना आहे जी आम्ही राबवतो आहोत 28 वर्षापासून आणि याबरोबरीने आता जेव्हा परदेशामध्ये टूर्स माझ्या सुरू झाल्या 2010 पासून, तर त्यावेळेला मग तिकडचे डान्सेस आम्ही ठेवतो. म्हणजे श्रीलंका असेल, मॉरिशस असेल, बाली असेल, तर ह्या टूर्समध्ये आपण तिकडचे डान्सेस पर्यटकांसाठी ठेवतो. मला नेहमी असं वाटतं, की ट्रिपला जाताना नुसताच हल्लागुल्ला करू नका, नुसतीच मजा करू नका. तर काहीतरी समृद्ध व्हा आणि ते क्षण, आनंद क्षण तुम्ही गोळा करा आणि परत या. यासाठी ही अत्यंत अनोखी अशी संकल्पना कुठलीही जाहिरात नसताना 28 वर्ष मी राबवते आहे. याचं कारण एकच, आलेला पर्यटकच माझी जाहिरात करत असतो आणि तीच जाहिरात शाश्वत आहे असं मला वाटतं. आणि कारण ते अनुभवाचे बोल असतात ना, तर अशा पद्धतीने कुठलीही जाहिरात नसताना आज इतकी वर्ष ही वाटचाल चाललेली आहे. असे अनेक टर्निंग पॉइंट्स आयुष्यामध्ये आले आणि हे टर्न घेतच इथपर्यंत पोहोचली आहे. पण सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आला तो वयाच्या 40व्या वर्षी, की ज्या वेळेला खरं तर 40वं वर्ष असं असतं, की जेव्हा आतापर्यंत आपण छानपैकी कमवलंय, आता थोडे स्थिरस्थावर झालोय, आता फळं चाखूयात केलेल्या कामाची, केलेल्या कष्टाची. पण माझ्या बाबतीत दुर्दैवाने असं झालं, की 40व्या वर्षी माझ्या आणि दिलीपचं त्यावेळेला वय होतं 44. अचानक रात्री झोपलेला दिलीप सकाळी उठू नाही शकला. एका रात्रीत काय घडलं मला माहिती नाही. 15 दिवसावरती आलेला देणे समाजाचे हा उपक्रम. आता हा उपक्रम करायचा की नाही? आपला व्यवसाय पुढे कसा नेणार? पदरामध्ये 2 पोरी, त्यातली एक मुलगी अशी, असं असताना आपण काय करायचं हे माहिती नव्हतं. पण तो कदाचित माझ्या आयुष्यामधला टर्निंग पॉइंट असेल, कारण 15व्या दिवशी असलेला देणे समाजाचे उपक्रम जर का मी 2008 साली दिलीप गेल्यानंतर केला नसता, तर कदाचित कदाचित आता तिथून पुढे तो मला करता आला असता की नाही मला माहिती नाही आणि कदाचित ती संकल्पना तिथेच मागे पडली असती. पण असं असावं दिलीपची असेल किंवा परमेश्वराची इच्छा असेल किंवा माझ्या हातून हे कार्य घडायचं असेल, इतक्या संस्थांना मदत मिळायची असेल, मला ते बळ मिळालं आणि ते बळ मिळाल्यामुळे 15व्या दिवशी मी उभी राहू शकले. अर्थात त्याच्यासाठी 2 महत्वाच्या व्यक्ती कारणीभूत ठरल्या. त्याच्यातली पहिली व्यक्ती होती ती बाबा डॉक्टर अनिल अवचट, ज्यांनी मुलगी मानलं होतं आणि त्यांनी मला उभं केलं. म्हणजे त्यांनी मला तेव्हा एकच गोष्ट सांगितलं होतं, की आत्ता जी घटना घडली आहे कदाचित तुला पटकन समजणार नाही, कारण पहिलाच दिवस होता ही घटना घडली तेव्हा. तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की घडलेल्या घटनेसाठी तुला जितकं रडायचंय तितकं रड. वर्षभर रड, 2 महिने रड, 6 महिने रड. पण एकदा रडत थांबलं तर पुन्हा ह्या घटनेमुळे तू रडायचा नाहीयेस. आणि जर का तू अशी रडत बसलीस तर तू माझी मुलगी नाहीस हे तू लक्षात ठेव. इतकं त्यांनी फर्मली मला सांगितलं होतं आणि ते वाक्य असं मी करून ठेवलं.
दुसरे होते ते आपले सगळ्यांचे आवडते कवी, ज्येष्ठ कवी सुधीर मोघे. त्यांचं माझं मैत्र खूप छान होतं आणि सुधीरजींच्या कविता तर आपल्याला एक पॉझिटिव्हिटी देतातच, पण त्यांचा सहवास, त्यांचं मैत्र तुम्हाला कसं उभं करतं ह्याचं जितं जागतं उदाहरण मी आहे. कारण खरोखर ही घटना घडल्यानंतर सुधीरजी आणि मी 2.5-3 तास एकत्र बसलो, बोललो. त्या क्षणी मी पूर्ण रिकामी झाले आणि मग तो निर्णय घेतला देणे समाजाचे उपक्रम करण्याचा. जर का हे माझ्या आयुष्यामध्ये दोघं नसते तर मला माहिती नाही मी उभी राहू शकले असते की नसते. पण या दोघांनी लिटरली मला उभं केलेलं आहे आणि म्हणूनच अं, ही संकल्पना असेल, देणे समाजाचे असेल किंवा गिरीसागर टूर्स असेल, ही पुढे इतक्या अनेक मोठ्या आघातानंतर सुद्धा अत्यंत यशस्वीपणे, अत्यंत सक्षमपणे सुरू राहिली. खूपच भावनिक विचारण्यात येईल. आता नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीमध्ये आपण तुमचं हा जो स्ट्रगल आहे, ही जी काही म्हणजे एक प्रकारची म्हणतो ना जिद्द, तर या जिद्दीच्या जोरावर आपण काही करू शकतो. याबाबत तुम्ही महिलांना काही संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं ना, की जिद्द म्हणा किंवा ते ते सगळं महिलांच्या जेनेटिक्स मध्येच आहे. चिवटपणा असेल, जिद्द असेल, ही बाईच्या रक्तात आहेच. देवानीच ती देऊन पाठवलेली आहे. आपण फक्त त्याचा वापर करत नाही किंवा मला असं वाटतं, की आपल्यावरती वेळ आल्याशिवाय आपण ती हात्यारं उपसत नाही. म्हणजे मला असं वाटतं, की तुमच्याकडे ज्या ज्या क्षमता असतात ना, ह्या क्षमता वेळोवेळी घासून पुसून ठेवल्या पाहिजेत, पारखून ठेवल्या पाहिजेत. वेळ येवो किंवा न येवो, माझ्या माझ्या क्षमता माझ्या माझ्या पुरत्या त्या व्यवस्थित लख्खपणाने त्या असल्याच पाहिजेत तिथे. आपण काय होतं जोपर्यंत आपल्यावरती एखादं संकट येत नाही, एखादी जबाबदारी येत नाही, तोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहतो आणि तो कम्फर्ट झोन सोडायची तयारी नसते आणि जोपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोन सोडत नाही, तोपर्यंत तुमची ग्रोथ अशक्य आहे. वेगळं काहीतरी ट्राय करा, वेगळं काहीतरी करून बघा, तर तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये सक्सेस मिळेल. आणि आपल्या क्षमता वापरायला शिका, ज्या आपण वापरत नाही आपल्यावरती वेळ आल्याशिवाय. आणि माझ्याही बाबतीत तेच झालं होतं, की माझ्याकडे किती अंगामध्ये गुण आहेत किंवा माझ्याकडे किती किती क्षमता आहेत, या तोपर्यंत मी पारखल्याच नव्हत्या. पण जेव्हा अचानक एका पाठोपाठ एक संकट यायला लागली, त्यावेळेला लक्षात आलं, अरेच्चा मी हेही करू शकते, अरेच्चा मी तेही करू शकते, मी हे करू शकते. मग मी काय काय करू शकते, अक्षरशः 200-200 रुपयासाठी मी कॉम्पेरिंगची कामं केलेली. ती वेळच अशी होती. पण मग तेव्हा मला कळलं, अरेच्चा मी छान बोलू शकते की. मग आपण करूया ना हे सगळं. मग मी ते वाढवलं, मग पुढे गेले, मग अभिवाचन असेल, अनेक गोष्टी म्हणजे पार गाडी चालवण्यापासनं म्हणजे गाडी म्हणजे टू व्हीलर नाही सांगत आहे मी. 1996 साली ज्या वेळेला फारसं टू व्हीलर सुद्धा बायका चालवत नसत, त्यावेळेला महिंद्राची जीप मी शिकले होते आणि माझ्याकडे त्यावेळेला सुमो सांगाल तर हा एकच प्रसंग पुरेसा आहे मला वाटतं, बाकी बडबड करायचीच गरज नाहीये. माझी गिरीसागरची टूर ठरलेली होती आणि त्यावेळेला आम्ही सुमो गाडीत घेऊन जायचो टूर. 7-8 लोक एका वेळेला आम्ही घ्यायचं. तर माझ्याकडे नाशिकहून 7 लोक पुण्यामध्ये आदल्या दिवशी रात्री आलेली होती आणि जंगली महाराज रोडवरच्या एका लॉजमध्ये ही लोक राहिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता माझी गाडी तिथे जाणार, त्यांना पिकअप करणार आणि माझा ड्रायव्हर त्या लोकांना घेऊन 2 दिवसाची टूर करून येणार, असं सगळं ठरलेलं होतं. पेपरवरती प्लॅन होता, एक कॉपी त्यांच्याकडे होती, एक कॉपी माझ्या ड्रायव्हरकडे, सगळं होतं. असं असताना, सगळं ठरलेलं असताना आदल्या दिवशी रात्री 11 वाजता मला माझ्या ड्रायव्हरचा फोन येतो, की मी गावाला गेलोय, कोणीतरी गेलंय, तर मी काय उद्याला येणार नाही, ट्रिप कॅन्सल करा. ते म्हटलं ट्रिप कॅन्सल करा हे तू नाही मला सांगायचं, तू येणार आहेस की नाही हे मला सांग, ट्रिपचं काय करायचं हे मी बघेन, यायचं असेल तर आत्ता गाडीत बस, सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत इथे पोहोच. तर मला म्हणला नाही नाही शक्यच नाही मला येणं. म्हटलं मग नाही यायचं माझ्याकडे कामाला, असं एकदम थाडकन उत्तर दिलं मी त्याला. आणि दिलीप ऐकत होता हे सगळं. तर मला म्हणला, की "तुला असं वाटत असेल, की आता ड्रायव्हर नाहीये, तर दिलीप गाडी घेऊन जाईल आणि ही ट्रिप करेल, तर हे शक्य नाहीये." कारण तेव्हा तो नोकरीच करत होता, म्हणजे तो नोकरीलाच होता. तर माझ्याकडे फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी 2 दिवस माझ्यावरती आहे. मी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुणे सोडू शकणार नाही. मग मात्र माझ्या पायाखालची जमीन हादरली, की आता म्हणजे ज्याच्या जीवावरती मी सांगितलं, की "हो, हो, तू नको येऊ ड्रायव्हरला." आता काय करायचं पुढे? तर खूप ड्रायव्हर्सना फोन केले, पण इतक्या 11th हॉवरला ड्रायव्हर मिळेना. मग दिलीप मला म्हणला, "कशाला फोन करते सगळ्यांना? जा की तूच घेऊन." म्हणजे मी जे मगाशी उल्लेख करत होते, की महिंद्राची जीप मी शिकले, त्याचा उपयोग मला इथे झाला होता.
तर तो म्हणाला जा तू घेऊन. म्हणलं अरे इथल्या इथे चालवणं, पुण्यातल्या पुण्यात चालवणं गोष्ट वेगळी, पण आज अख्खी ट्रिप न्यायची आहे, तर हे मला नाही झेपणार. म्हणलं मग कॅन्सल कर. पण मग सहजी हार मानायची वृत्तीच नव्हती ना माझी. मग अख्खा रात्रभर विचार केला. पहाटे 5 वाजता उठले आणि आधीच मी त्याला म्हटलं होतं, की "अरे, हे मला खरंच जमणं अवघड आहे, कारण आपल्या पदरामध्ये 2 पोरी छोट्या-छोट्या वयाच्या 2.5-3 वर्षाच्या. त्यांना सोडून मी कसं जाणार?" मला म्हटलं, "मुलींची काळजी करू नको. मी बघतो मुलींचं काय करायचं ते. मी आईकडे ठेवीन, काही करीन. तू जाणार आहेस की नाही हा निर्णय तू घे." मग मी पहाटे उठले आणि त्याला म्हटलं, "मी अशी-अशी जाते." सगळा धीर एकवटला आणि गाडीला स्टार्टर मारला. आणि मी गेले जिथे लोक राहिलेली होती त्यांच्या लॉजच्या इथे गेले आणि त्या असं होतं ना की ती लोक सगळी बाहेर येऊन थांबलेली होती आणि माझी उंची कमी असल्यामुळे ड्रायव्हर सीट वरती मी जेव्हा बसलेली असते ना तेव्हा दिसतच नाही. गाडी चालताना दिसते पण ड्रायव्हर नाहीच आहे आणि ड्रायव्हर नसलेली गाडी चालते, म्हणून मी त्याच्यावर एक लेख लिहिला होता, न दिसलेला ड्रायव्हर असा. तर ती लोक पण इतकी आश्चर्यचकित झाली की अरे गाडी तर येताना दिसते, ड्रायव्हर तर दिसत नाही, गंमत काय आहे. आणि मग पुढे गेल्यावरती मग मी त्यांना उतरलं, त्यांना सांगितलं असं असं झालंय, जे काय घडलं तेच खरं सांगितलं. आणि इच्छा असेल तर मी तुम्हाला घेऊन जायला तयार आहे. तुम्हाला जर भीती वाटत असेल, आपण एक फार तर चक्कर मारूयात आणि तुम्हाला जर वाटलं की वी आर इन सेफ हँड्स तर आपण पुढे जाऊ. नाहीतर मग काय, तुमचे यायचे जायचे पैसे मी देईन. माझं जे काय नुकसान झालं असेल ते मी बेअर करीन. पण तुम्ही ठरवा. माझी इच्छा आहे तुम्हाला टूर घेऊन म्हणजे ती पूर्ण करावी असं मला वाटतं. फक्त एकच गोष्ट होईल, ड्रायव्हर कदाचित 5 तासात जाईल, मला कदाचित 5.5-6 तास लागू शकतात. तर मग हो नाही करता करता त्यातली 2-4 जण बसले. मी त्यांना एक छोटीशी फेरी मारून आणली आणि मग ते म्हणाले, "हो, हो, जाऊया आपण हिच्यावर, काहीच प्रॉब्लेम नाही." आणि मग ती टूर मी अत्यंत यशस्वीपणाने स्वतः सुमो चालवत ती टूर करून आणली. आणि तेव्हा लक्षात आलं, की अरे ही क्षमता नव्हती का माझ्याकडे? होती. मी ती वापरली नव्हती कधीच. तर असे अनेक प्रसंग आले, ज्यावेळेला त्या क्षमता मला नंतर जाणवायला लागल्या, की हो, होतं आपल्याकडे पण आपण वापरत नाही आहोत. तर म्हणून मला तेच सांगायचं आहे, की प्रत्येक वेळेला आपल्या क्षमता आजमावा, त्या घासून-पुसून लख्ख ठेवा. कितीही वार येऊ देत, आपल्याला कायम तयार राहायचंय एवढंच लक्षात ठेवा.